अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण प्रणालीवर पालकांचा विश्वास राहिलेला नाही अशा शब्दात सदस्यांनी सोमवारच्या स्थायी समितीच्या सभेत शिक्षण विभागावर हल्लाबोल केला। शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सदस्यांनी जाब विचारला आहे। यावर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असून पुढील सभेत अहवाल सादर करण्यात येईल अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली। जिल्हा परिषदेच्या शिक्षणासह शिक्षकांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रश्न सादर केले। काही शिक्षक कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त आहे आणि हे शिक्षक दुर्गम भागातील शाळेत कार्यरत आहे, त्यामुळे सहानुभूती म्हणून त्यांची अकोला जवळच्या शाळेत नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते गोपाल दातारकर यांनी उचलून धरली। या मागणीला सत्ताधारी वंचितनं गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनीही संमती दिली आणि दर्शक ठराव घेण्याचा मुद्दा मांडला। तर यावर अध्यक्षा संगीता आढाव यांनीही शिक्षण विभागाच्या मागणीच्या अनुषंगाने कारवाईचा आदेश दिला। त्यामुळे शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करत सदस्यांनी जाब विचारला। तर शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पुढील सभेत अहवाल सादर करण्यात येईल अशी ग्वाही प्रशासनातर्फे देण्यात आली।